नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात ओली सुकट. तर सुकट आणलेली आहे बाजारातून. ती छानपैकी अशी धुवून घ्यायची. याच्यामध्ये थोडीशी रेती असते, छानपैकी धुवून घ्यायची. धुवून घेतल्यानंतर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे आपण. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये हा कांदा टाकायचा. छानपैकी कांदा असा परतून घ्यायचा. बघू शकता कशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर काय करणार आहोत आपण, जे आपण टोमॅटो चिरून घेतलेलं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि टोमॅटो छान परतून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये. भाजून घेतल्यानंतर त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत त्या टोमॅटोला भाजून घ्यायचं. तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा लसूण मसाला आपला. तर कांदा लसूण मसाला ॲड करायचा, परत एकदा परतायचं, थोडीशी हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि हे छानपैकी परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये जी ओली आपण सुकट घेतलेली ती त्याच्यामध्ये ॲड करायची. छानपैकी ॲड करून छानपैकी परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर काय करणार आहोत, याच्यामध्ये थोडीशी चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. चवीपुरतं मीठ ॲड करून झाल्यानंतर याच्यावरती थोडंसं 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवून देणार आहोत. जे ओली असते ना सुकट, त्याच्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच ते शिजून निघते. तर छानपैकी तेल सुटलेलं आहे, आपली सुकट रेडी झालेली आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपीजचा आस्वाद घेत राहा. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि रेडी आपली ओली सुकट.